हॅलो फ्रेंड्स, मला ना एक रेसिपी आवडली म्हणून मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। त्या अगोदर मला एक गोष्ट शेअर करायची आहे। ही अशी सवय ना बहुतेक लोकांना असते आणि मला ही सवय ना मी लहान असतानाच लागलेली आहे। मी एका काकींना अशी केस विचारताना पाहिलेलं, तेव्हापासून मला सुद्धा असं पूर्ण केस खाली घेऊन अशी केस विचारायची सवय लागली। ती सुटतच नाही, आतापर्यंत काही सुटलीच नाही। तर चला आज आपण रेसिपी शेअर करूया। तर पाव किलो भरलेली वांगी बनवण्यासाठी ना मी ते शेंगदाणे, खोबरं, धन, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर थोडीशी आणि कढीपत्ता आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट सुद्धा घेतलेली आहे। तर सर्वात अगोदर ना मी ते धन 2 चम्मच आणि थोडासा ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आता ह्याला ना मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। धन मी भाजून घेतलेला आहे। त्यानंतर पाहू शकता तुम्ही एका कढईमध्ये मी वांग अर्ध्या दांड्या काढलेल्या आहेत त्याच्या आणि वांग्यांना असे 4 काप केलेले आहे। तर आता मी ह्या तेलामध्ये हे वांगी छान अशी हाय फ्लेमवरती भाजून घेणार आहे। वांगी ना अशी छान हाय फ्लेमवरती आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे 2-3 मिनिटं आणि त्यानंतर गॅस स्लो करून आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे। तर त्यानंतर चेक करायचं आहे वांगी फ्राय व्यवस्थित झाल्यात की नाही। मग वांगी नरम पडलेली असेल तर आपण ती वांगी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत। आता मी त्याच कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेला आहे। त्यानंतर बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा घालायचा आहे। थोडासा कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो सुद्धा मी घातलेला आहे आणि हे छान असं परतायचं आहे हाय फ्लेमवरती। आता आपल्याला घरातले मसाले घालायचे आहेत थोडे। तर थोडंसं मी धना पावडर, जिरा पावडर आणि लाल तिखट आणि जो तिखट मसाला असतो तो सुद्धा घातलेला आहे आणि थोडीशी हळद। त्यानंतर मी कोथिंबीर सुद्धा ह्यातच घातलेली आहे। कोथिंबीरमुळे असं छान फ्लेवर येतो। आणि त्यानंतर जे मी मिक्सरला ग्राइंड केलं होतं खोबरं आणि धण ते सुद्धा मी घातलेलं आहे आणि अर्धा टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपल्याला थोडासा घालायचा आहे आणि हे सर्व मिश्रण चांगलं भाजून परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। त्यानंतर आपल्याला ही भाजून घेतलेली वांगी सुद्धा त्यात घालायची आहे। त्यानंतर पुन्हा झाकण लावून परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्यात गरम पाणी टाकायचं आहे। थंड पाणी घालायचं नाही, थंड पाण्यामुळे भाजीची टेस्ट बिघडू शकते। त्यामुळे थोडंसं कोमट करून पाणी त्यात घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे। तर आता आपल्याला फक्त 1-2 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवायचं आहे। त्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी एकदम तयार आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। बाय।